हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी साहित्य घेतलेले आहे. मीडियम साईजचे 2 कांदे असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर बारीक टमाटर चिरून घेतलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. सुकं खोबरं घेतलं आहे थोडंसं. आणि कोथिंबीरची देठं पण घेतलेली आहेत बघा, कारण देठांमध्ये जीवनसत्व असतं, त्यामुळे देठं पण आपल्याला घ्यायचे आहेत. तर इथे मी कांदा टाकून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. खोबरं टाकून घेऊया आता. त्यानंतर कोथिंबीर टाकायची बघा थोडीशी, आणि थोडी आपण फोडणीसाठी ठेवलेली आहे. आता हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला फिरून. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने रेसिपी करून पहा. खूप झटपट होणारी आहे. तर छान आपलं हे बारीक वाटून झालेलं आहे, पाहू शकता. आता हे साईडला आपल्याला ठेवायचे आणि इथे गॅस पेटून घ्यायचे बघा. गॅसवर मी कढई ठेवून घेते. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तेल इथे मी साधारण 1.5 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरं छान फुलल्याच्या नंतर मीडियम साईजचा मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून देऊया. टमाटा पण तेलावर चांगला आपला परतून घ्यायचा आहे, मऊ होईस्तोवर बघा अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. आणि मी ह्याच्यामध्ये वाटण हे मी भाजून नाही केलेलं, कच्चं वाटण आहे. ह्या कच्च्या वाटणापासून खूप छान ही रेसिपी अंड्याची होती. कोथिंबीर टाकून घेऊया जरा तेलावर, म्हणजे त्या कोथिंबीरीचा आरक सगळा तेलामध्ये उतरला जातो आणि भाजी खायला खूप छान लागते. हे छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, मिक्सरला मी जे वाटून घेतलेलं कांदा खोबरं आणि कोथिंबीर ते टाकून द्यायचे बघा. आणि हे कच्चं वाटण आपल्याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचे तेलावर. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटलेलं तेलामध्ये मी टाकलेलं छान परतून घ्यायचे. कारण कच्चं वाटण आहे, आपल्याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचे अशा पद्धतीने. आता हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायचे. 1 चमचा बेडगी मिरची पावडर, रंग खूप छान येतो भाजीला, तर ते टाकायचे आपल्याला. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही. 2 चमचे कांदा लसूण मसाला, आणि मटन मसाला 1 चमचा टाकायचा आहे, पाहू शकता. आता हे मसाले आपल्याला चांगले तेलावर परतून घ्यायचे. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. इथे अद्रक लसणाची पेस्ट मी टाकलेली आहे. आता हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. मैत्रिणींना तुम्ही नक्की अशा पद्धतीने रेसिपी करून पहा. खूप छान होती आणि झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. चांगलं तेल सुटस्तवर आपल्याला हे छान परतून घ्यायचे. लाईक करायला विसरू नका. एक चमचा धना पावडर टाकूया. कोथिंबीरचा वापर आपण केलेला आहे, पण धना पावडर थोडीशी टाकली ना भाजी खूप छान होती. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये, जेणेकरून मसाला कसा खाली लागत नाही आणि छान परतला जातो. पाहू शकता मस्त असा रंग सुटलाय मसाल्याचा, पण आपला कलर खूप छान आलेला आहे आणि तरी पण सुटलेली आहे.
चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लगेच मसाल्यामध्ये आपल्याला. आणि सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचे असं. मैत्रिणींनो, मसाला जेवढा आपण परतन ना तेवढी भाजी टेस्टी होती. तर छान मसाला परतून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. जेवढी आपल्याला भाजी बनवायची तेवढं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि तुम्ही एकदा ही रेसिपी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता ग्लासभर पाणी ओतले बघा मी. तुम्हाला जेवढं पाणी घट्ट पातळ भाजी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी टाकू शकता. अजून थोडं मी पाणी टाकून घेणार आहे. म्हणजे इथे साधारण मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम भाजी ही आपली होणार आहे. आता हे रश्श्याला छान मस्त उकळी आलेली आहे आणि तरी पण खूप छान सुटलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता ह्या उकळीमध्ये आपल्याला काय करायचे पुढे मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये अंडी फोडून टाकायच्यात. इथे मी 3 अंड्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर जास्त अंडी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे 5 मिनिटं आपल्याला छान होऊन द्यायचे, भाजी शिजून द्यायची, म्हणजे अंडी पण छान शिजल्या जातात त्याच्यात. एक 2 मिनिटांनी वर खाली भाजी आपली करून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी ही करणार का मला कमेंट करून नक्कीच सांगा. पाहू शकता मस्त आपली ही भाजी झालेली आहे, तरी पण खूप छान सुटलेली आहे. तर वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, म्हणजे भाजी दिसायला खूप छान दिसते बघा. तर चमचमीत झणझणीत आपली ही अंड्याची रस्सा भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने एकदा करून पहा, खूप छान होती, टेस्टी होती. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.